हा इकडे लक्ष द्या. आणि विशेष म्हणजे ज्यांचा आरोग्य सेवकचा पेपर बाकी आहे, आरोग्य सेवकचा पेपर ज्यांचा बाकी आहे त्यांच्यापैकी मला 5 ते 6 जणांनी असं विचारलं काल की सर आम्ही आता काय वाचायला पाहिजेत, नेमकं कुठलं बुक रेफर करायला पाहिजेत. आता परीक्षा 8-10 दिवसावर आहे आणि बुक कोणतं वापरायला पाहिजेत. तर हे बघा काय विशेष माहिती आहे का, शालेयचे टेक्स्ट बुक असतील. आता सिलेबसमध्येच तुम्हाला दिलेलं आहे, आरोग्य सेवकच्या सिलेबसमध्येच काय दिलेलं आहे की सरळ सरळ तुम्हाला जी चॅप्टरची नावं दिली ती चॅप्टरची नावं 10व्या वर्गाची आहेत आणि 9व्या वर्गाची आहेत. मग गती असेल, बल असेल, प्रकाश असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पर्यावरणीय व्यवस्थापन असेल किंवा अवकाश मोहिमा असतील, हे जे आहे तुम्हाला विद्युत, चुंबकत्व, हे सगळेच्या सगळे चॅप्टर जे आहेत हे 9वी आणि 10व्या वर्गाच्या सिलेबसमधून उचललेले आहेत. मग तिथं तुम्हाला आणि प्रश्न सुद्धा जे पेपर झाले आता आरोग्य सेवकचे तिथूनच प्रश्न येत आहेत ना. आणि दुसऱ्या मग बुकमध्ये काय की भस्के सरांचं पुस्तक असेल, येतं शालेयचं जुनं आहे, हे शालेयचं नवीन आहे 10व्या वर्गाचं आणि 9व्या वर्गाचं बघा. आणि हे तुम्हाला भस्के सरांचं बुक आहे. मग या पुस्तकामध्ये काय, भस्के सरांच्या पुस्तकामध्ये तेच आहे ना. हा का काय वेगळं आहे, कार्बन आणि त्याची संयुगे केमिस्ट्रीमध्ये जर गेलो आपण तर हा हे म्हणजे मला सेम सिलेबसमध्ये तेच चॅप्टर आणि तिथूनच जे शालेयचे बुक आहे तर त्याच्यातूनच नोट्स काढून ते पुस्तक तयार झालेत ना. आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा लुसेंटचं पुस्तक असेल, लुसेंटचं, तर हे बघा कुठलंही बुक वापरा, काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. महत्वाचं काय आहे की हा निस्ता जवळ डाटा असून मतलब नाही, तर त्याला अप्लाय करता आलं पाहिजेत. म्हणजेच काय की त्याचं आपल्याला उपयोजन करता आलं पाहिजे की बाबा ती जी माहिती दिली ती समजली का मला. मग ती माइंडमधून उकलून टाकायची. कधी टाकायची उकलून, परीक्षेत नाही टाकायची, तर ती कुठं टाकायची उकलून, इथंच अगोदर त्याचं मनन चिंतन करायचं. आणि जर आपल्याला फिलिंग येत असेल की मला हे समजलंय तर मग तुम्हाला ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला काय करावं लागतील, काही असो त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला स्ट्रॉंग करावं लागतील, म्हणजे करावं लागतील. विज्ञान असा घटक आहे की कन्सेप्च्युअल आहे. जर तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग नसतील तर तुमची तयारी पक्की आहे का, नाही. तुम्ही मग जाणार खड्ड्यात, मग तुमचं काही खरं नाही. कळालं का. आता त्यासाठीच मी बोलतो की तुमचा उद्याचा परीक्षा होऊन ऍक्सिडेंट होऊ नये, कुठं परीक्षेच्या रोडवरचा, आणि तिथं तुमचा घात होऊ नये, कुठं परीक्षेच्या रूटवरचा. त्यासाठी तुम्ही आता सांगतो कन्सेप्च्युअल तुम्ही क्लिअर हे करायचं, याला समजून घ्यायचं. कुठलंही पुस्तक वापरा, काही प्रॉब्लेम नाही. काही जण म्हणले सर तुमची नोट्स, आता माझी नोट्स वगैरे काय नाही, याचा शॉर्टकट केलेला असतं. कोणी बी कुठलाही क्लासवाला असो ते काय करतात की याच्यातूनच शॉर्ट नोट्स काढून देतात. काही मतलब आहे का त्याला. आणि माझी नोट्स म्हणणं याला अर्थ आहे का, काही नाही आहे ना. सरळ सरळ एवढं तुमच्याकडे मटेरियल आहे, याच्यापैकी कोणतंही एक घ्या आणि एवढं चांगल्या प्रकारे समजून घ्या. ते नाही समजलं तर मला विचारा, मी सांगतो, काही अडचण नाही तुम्हाला. आणि जर समजा एक पुस्तक तुम्ही कंप्लीट केलं, मी तर म्हणतो बघा तुम्हाला आता सरळ सांगतो स्पष्ट की तुम्ही शालेयचे जे पुस्तक आहेत कोणते, शालेयचे 9वी आणि 10वी, विशेषतः आरोग्य सेवकसाठी 10वीला पहिल्यानं करा, कारण इथून जास्त प्रश्न येत आहेत. भाग 1 आणि भाग 2 असं नवीन सिलेबस मध्ये भाग 1 आणि भाग 2 दिलेलं आहे. असं कुठं दिलेलं आहे, नवीन सिलेबस मध्ये. पण जे जुने पुस्तक आहेत त्यामध्ये काय केलं, हे जे 2 भाग आहेत ह्याच्यामध्येच हे 9वी आणि 10वी, कुठं हे असं 10वी साठी जुने पुस्तकं जे आहेत त्याच्यासाठी आहे, 9वी आणि 10वी. कळालं का. मग हे तुम्ही एक तर भाग 1 आणि भाग 2 कव्हर करा, कुठला नवीन सिलेबसचा, किंवा जुन्या सिलेबस नुसार 9वी आणि 10वीचे 2 बुक कव्हर करा. तुम्हाला तिथूनच म्हणजे 38 ते 39 प्रश्न जवळपास आहे तिथूनच. कळालं का. कुठं तांत्रिक आरोग्य सेवकला बोलतो मी, तांत्रिक आरोग्य सेवक, टेक्निकलचे प्रश्न. मी काय बोलतोय समजते का, खोपडीत घुसते का, काही अजूनही बी काही प्रॉब्लेम वाटतो याच्यावर नाही ना. हा हे महत्वाचं आहे. आणि काही अडचण असेल तर बिंदास बोला मला. आता महत्वाचं काय की याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल सगळं समजून घ्यायचंय. मग आज आपण काय करू, गती चॅप्टर सुरू करू. काय करू सुरू, गती. आता मी गती शिकवायला लागलो तुम्हाला. गतीची जर एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, त्याच्यावर तुम्हाला कन्सेप्च्युअल डाटा कळाला की समजायचं तुमचं फक्त रिव्हिजन करायचंय. कळालं का. त्याच्यातलं ए टू झेड मग तुम्ही लुसेंट मध्ये वाचा, मग तुम्ही भस्के सरांच्या पुस्तकात वाचा, कुठल्याही पुस्तकात वाचा, की यार आपल्या खोपडीमध्ये आले ना तर तिथं कनेक्शन तुमचं जरूर झालं पाहिजे. कळालं का.
म्हणजेच तेच मग तुम्हाला याचा अर्थ कुणाही पुस्तकाचा म्हणजे काय परीक्षेत गेले तर परीक्षेतही काय आलंय तिथं पण तुमचं फिलिंग आली पाहिजे ना, यार हेच बरोबर माझ्या डोक्यात आहे, इथं हेच शिकलो मी, बरोबर उत्तर तुम्ही तिथंच ॲक्युरेट लिहिता आलं पाहिजे. कळालं का? हे महत्वाचं आहे. मग आता बघू आपण आज गती. आता गतीच्या टोटल कन्सेप्ट आपण क्लिअर करू. काय 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 प्रॉब्लेम नाही तुम्हाला. की मोशन जे आहे ना हे फिजिक्सचा पार्ट आहे, म्हणजेच भौतिकशास्त्राचा तो घटक आहे. आणि आपल्याला भौतिकशास्त्र समजून घ्यायचं असेल तर भौतिकशास्त्र म्हणजे काय, बाहेरच्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी घडतात, ज्या वस्तू त्यांचं वर्तन करतात निसर्गातल्या, त्यांचा अभ्यास म्हणजेच काय असतं, भौतिकशास्त्र असतं. आणि म्हणूनच इथं कन्सेप्ट महत्वाची आहे. गती समजून घेताना काय माहितीये का, की तुम्हाला मोशन समजून घेताना कन्सेप्ट तुमची स्ट्रॉंग करून घेणं महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. कन्सेप्ट स्ट्रॉंग नसेल तर काय खरं आहे का? नाही. आता एक बघा, आपण पुस्तकामध्ये वाचतो आणि पुस्तकामध्येच राहतो तर त्यांचा पेपर कधीच क्लिअर होणार नाही, त्यांच्या खड्ड्यातच राहणार त्या. मग याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, की जे वाचलं ते निसर्गामध्ये बघायचंय, अप्लाय करायचंय. काय म्हणतो मी, कळालं का? निसर्गामध्ये अप्लाय करायचंय तरच मग तुमचं खरं आहे, नाही तर काय खरं नाही. आता ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या आणि थोडं बघा काय आहे ते, तर लक्ष द्या काय आहे ते. गती म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मोशन, नाउ टेल मी. कोण सांगू शकतं मला की गती काय आहे किंवा मोशन काय आहे, मोशन कशाला म्हणतात, कोण सांगू शकतं? बोला पटापट. हा, सापेक्ष म्हणजे एखाद्याच्या दृष्टीने दुसरी वस्तू गतिमान असेल किंवा दुसऱ्याच्या दृष्टीने आपण जर गतिमान असू तर त्यांना. तर बघा गती म्हणजे काय जरा समजून घ्या, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुमचं बरोबर उत्तर आहे की व्याख्या अशी याची आहे गतीची, की गती काय माहितीये का, ही सापेक्ष संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे? सापेक्ष म्हणजे काय? प्रश्न याच्यावर ही नोंद करा, पॉइंट हा महत्वाचा आहे. याच्यावर प्रश्न छोट्या मोठ्या परीक्षेला वारंवार विचारला जातो की गती ही डॉट डॉट प्रकारची संकल्पना आहे किंवा सापेक्ष संकल्पना असणारी खालीलपैकी कोणती, असाही प्रश्न विचारतात, तर ती गती आहे. आता सापेक्ष काय हे तर कळायला पाहिजे ना. तर सापेक्ष म्हणजे बेटा की जसं की समजा ही एक बस आहे, ही बस आहे, या बसमध्ये बसलेले व्यक्ती आहेत ए बी आणि हे सी आणि हा डी. तर बघा लक्ष द्या, ही बस जी आहे गतिमान आहे. ही बस रोडवर कशी आहे? गतिमान आहे. कोणाच्या दृष्टीनं? एक बाहेर असा व्यक्ती आहे उभा आणि या व्यक्तीच्या दृष्टीनं ही बस काय आहे? गतिमान आहे. पण आता लक्षात घ्या, या आतमध्ये बसलेल्या ए बी सी डी व्यक्ती ज्या आहेत, ह्या बसमधील जे व्यक्ती आहेत, या व्यक्तीच्या दृष्टीनं म्हणजे बसमधल्या व्यक्तीच्या दृष्टीनं कोण गतिमान आहे? हा बाहेरचा व्यक्ती गतिमान आहे. म्हणजे याला म्हणायचं सापेक्ष. की समजा सापेक्ष म्हणजे माझ्या दृष्टीनं पुढची वस्तू गतिमान असेल पण त्या वस्तूच्या दृष्टीनं मी गतिमान असेल. म्हणजेच सापेक्ष म्हणजे माझ्या दृष्टीनं ते आणि त्याच्या दृष्टीनं मी. कळालं का? मग एक लक्षात ठेवा, बसमधल्या बसलेल्या व्यक्ती जे आहेत यांच्या दृष्टीनं बाहेरचे झाडं, खंबे, काय जे दिसते जे परिसर, व्यक्ती, जनावरं, गुरंढुरं मागं चालली. कोणाच्या दृष्टीनं? बसमधल्या. म्हणजे गुरंढुरं, परिसर, हे झाडं झुडपं गतिमान आहेत. कोणाच्या दृष्टीने गतिमान आहेत? आता कोणी म्हणाला असं कसं, ते तर नाही तर गतिमान. अरे बाबा, बसमध्ये जे बसले त्यांना काय दिसत आहेत? ते मागं जाताना. संपला विषय, गतिमान. आणि हीच आहे कन्सेप्ट. आणि ही ज्यांना नाही समजून घ्यायची असेल, ज्यांना याच्यात डोकं नसेल लागत, तर समजायचं त्यांना कुठंच डोकं लागत नाही. मग आता कळालं का? हे तुम्हाला समजून घ्यायचं की त्यांच्या दृष्टीने त्या वेगा कोण्या तरी वेगानं मागं चाललेत ना, तर त्यांच्या दृष्टीने ते गतिमान आहेत. कळालं का? तुम्ही एखाद्या वेळेस रेल्वे स्टेशनला बघा, जेव्हा तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसलेले असता, तुमची ट्रेन काय असते? जागेवर उभी असते आणि बाजूची ट्रेन निघलेली असते, बरोबर आहे? पण तुम्हाला असं वाटतं की ट्रेन कोणती गतिमान आहे? असं वाटतं की ना आपली ट्रेन. मग जेव्हा ती सगळी पूर्ण जाते तेव्हा दिसतं अरे आपली जागेवर तीच गेली, असं वाटतं की नाही? तर हे असं तुम्हाला एक लक्षात ठेवा, कोण कोणाच्या दृष्टीने गतिमान आहे. तर हे गती सापेक्ष संकल्पना आहे बेटा. कशी आहे? सापेक्ष. एखाद्या वस्तूच्या दृष्टीनं, मी काय बोलतो,
एखाद्या वस्तूच्या दृष्टीनं दुसरी वस्तू जर जागा बदलत असेल, एखाद्या वस्तूच्या दृष्टीनं दुसरी वस्तू जर जागा बदलत असेल तर ती वस्तू काय झाली? गतिमान. मग बसमध्ये बसलेले जे आहेत, बसमध्ये बसलेले त्यांच्या दृष्टीनं बाहेरच्या व्यक्तीचं, बाहेरच्या झाडांचं स्थान बदलून मागं चाललं की नाही? कोणाच्या दृष्टीनं? बस मधल्या. म्हणून बस मधल्याच्या दृष्टीनं कोण गतिमान? परिसर. कळालं काय? त्याला म्हणतात सापेक्ष. आता व्याख्या कळाली. गतीचे बघू आता प्रकार, टाइप्स ऑफ मोशन. काय बघायचं आपल्याला? गतीचे प्रकार. गतीचे प्रकार. हे बघा, गतीचे 3च मुख्य प्रकार आहेत. किती मुख्य प्रकार आहेत? 3. काही म्हणतात सर 5 दिले, एका पुस्तकात 7 दिले. बेटा मुख्य प्रकार किती? 3. त्याचे सब टाइप्स जे पडतात ते पण सांगतो. मला सांगा, फुलपाखरू असतं का? प्रश्न काय विचारतो याच्यावरती की फुलपाखरू जे आहे, फुलपाखरू बटरफ्लाय, हे फुलपाखरू जे आहे याची गती कोणत्या प्रकारची आहे? प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारतात. यायला पाहिजे. रॅन्डमली म्हणजेच त्याला आपण यादृच्छिक गती म्हणतो. काय म्हणतो याला आपण? यादृच्छिक. काय म्हणतो याला आपण? यादृच्छिक गती. म्हणजे काय? कोणताच याच्यात सिक्वेन्स नाही. कसं पण झिगझॅग झिगझॅग कुणीकडे बांगो बांगोवर जसं नाचतात ना डान्स, तसं की यादृच्छिक म्हणजे काय? की फुलपाखराची गती एक या फुलावरून त्या, त्या फुलावरून या फुलावरून तिथं, इथं इथं, ते कोण्याही मार्गाने कसंही कुठेही जाऊ शकता. असं त्याला काय म्हणायचं? यादृच्छिक गती. कोणता एखादा रूल इथं फॉलो केला का त्यांनी कोण्या रस्त्याने जायचं, काही जायचं नाही, त्याला काय म्हणायचं? यादृच्छिक गती. आता मला एक सांगा, जी काही आपण शिलाई मशीन चालते ना, शिलाई मशीन शिवताना त्याच्यामध्ये अशी सुई दिलेली असते का नाही? सुई, ती सुई अशी टुक 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 खालीवरी खालीवरी करते का नाही? तर कोणती गती आहे सांगा? आंदोलित. म्हणजे त्याला काय म्हणतात? दोलन गती. काय म्हणतात? आंदोलित किंवा दोलन. शिवणयंत्राची शिवणयंत्र जे काय आहे याची सुई जी आहे याची गती कशी आहे? आंदोलित. कशी आहे? आंदोलित किंवा दोलन गती त्याला म्हणतात. असे प्रश्न तुम्हाला विचारतात. भोवरा आहे, भोवरा फिरतो की नाही असा, त्या भोवऱ्याची गती कशी आहे? वर्तुळाकार गती. वर्तुळाकार किंवा त्यालाच घूर्णन गती म्हणतात. काय म्हणतात? हे असे प्रश्न तुम्हाला झोपाळा असतो, झोका पंचमीला, तर झोका जो आहे त्याची गती कशी आहे? दोलन किंवा त्यालाच आंदोलित. आता हे काय आहे सगळं बघू ना आपण. काय प्रश्न अशा टाईपचे विचारतात. तुम्हाला टाईप करायला कळाला का याच्यावर कसे प्रश्न येतात ते? हा, हे बघा, 3 मुख्य प्रकार कोणते कोणते आहेत माहितीये का? एक आहे तुम्हाला घूर्णन गती. कोणती गती? घूर्णन गती. एक आहे तुम्हाला दोलन गती किंवा आंदोलित गती त्याला म्हणतात. आंदोलन किंवा दोलन. कळालं का? आणि त्यानंतर एक मुख्य प्रकार हा झाला, एक मुख्य प्रकार हा झाला. आणि एक तिसरा प्रकार आहे तुम्हाला, ती म्हणजे काय? स्थानांतरणीय गती. आता एक बघा, घूर्णन म्हणजे सर्क्युलर असते. ही काय असते? सर्क्युलर. दोलन म्हणजे काय? सर्क्युलर म्हणजे तुम्हाला असं वर्तुळा की वर्तुळाकार मार्गाने फिरत राहते. त्यानंतर दोलन म्हणजे काय? की झोका, की इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत पुन्हा रिपीट एक भाग येत राहतो. कळालं का? की जसं की या मार्गाने समजा हा झोका आहे ना, हा झोका, तर तो या मार्गाने इथं जातो एकदा आणि पुन्हा डबल इथून काय होत असतो, तो पुन्हा डबल इकडे येतो. कळालं का? त्याला काय म्हणायचंय? आंदोलित गती. त्यालाच असं म्हणतात की ऑसिलेटरी. काय म्हणतात त्याला? ऑसिलेटरी. आणि स्थानांतरणीय गती म्हणजे काय? की जर समजा एखादी वस्तू तिची जागा बदलून पुढे जात असेल, मग ती तुम्हाला वक्रकार असेल, म्हणजे वक्रकार म्हणजे या असं वाकड्या तिकड्या मार्गाने असेल किंवा सरळ सरळ रेषेत असेल, किंवा जसं की फुलपाखरू आहे, फुलपाखरू त्याचा काय नियम आहे का कुठं? ती आहे. मग वक्रकार गती, यादृच्छिक गती आणि रेषीय गती असे याच स्थानांतरणीय गतीचे 3 प्रकार पडतात. सब टाईप. कोणते कोणते? एक वक्रकार म्हणजे असे वाकड्या मार्गाने, आणि एक तुम्हाला काय आहे की यादृच्छिक म्हणजे कोणती? फुलपाखरू, त्याचा कोणताही नियम फॉलो होत नाही. आणि एक आहे तुम्हाला रेषीय म्हणजे सरळ मार्गाने. कळालं काय? हे स्थानांतरणीय गतीचेच प्रकार आहेत बेटा. काही अडचण याच्यात? चला ठीक आहे. मग फुलपाखरू, आता याच्यावर एक शिकवलं म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरून यायला पाहिजेत. जसं की फुलपाखरू आहे, त्याची यादृच्छिक आहे. मग आता मी जर बोललो तुम्हाला पाखरू जे असतं, पाखरू आकाशामधलं,
त्याच्या पंखाची गती कशी आहे सांगा बरं. दोलन गती. त्याच्या पंखाची गती दोलन गती, म्हणजे कारण एकाच मार्गानं सुरू राहते. मी जर बोलो घड्याळातला काटा असतो, घड्याळातला काटा, त्याची गती कशी आहे सांगा बरं. वर्तुळाकार गती आहे. मग हे असं एकावरून आता अनेकाची तुम्हाला उदाहरणं कळायला पाहिजेत. हा की जर विचारलं परीक्षेला तर काय प्रॉब्लेम, कन्सेप्ट क्लिअर आहे. मग पुढे निघू. आता घ्यायचं बघा की सदिश आणि आदिश. काय घ्यायचं आपल्याला, सदिश राशी आणि आदिश राशी घेऊ अगोदर, आणि त्याच्यानंतर मग आपण गतीच्या महत्वाच्या संकल्पना बघू. आता सदिश आणि आदिश राशी काय असतं माहितीये का, की ज्या राशींना मोजण्यासाठी काय लागतं आपल्याला, दिशा आणि एकक. काय बोललो मी, बोला, दिशा आणि एकक. ज्या राशीला मोजण्यासाठी दिशा आणि एकक दोन्ही गोष्टी लागतात त्याला काय म्हणायचंय, सदिश. काय म्हणायचंय, सदिश. ज्याला आपण व्हेक्टर म्हणतो. काय म्हणतो, व्हेक्टर. आणि जेव्हा फक्त आणि फक्त एककच लागतं, काय लागतं, फक्त एकक. जी दिशा असते ना, दिशा, या दिशेची आपल्याला गरज नसते, तर त्याला काय म्हणायचंय, अदिश राशी. काय म्हणायचंय, ज्याला स्केलर म्हणतात. काय म्हणतात, स्केलर. इथपर्यंत काय प्रॉब्लेम कुणाला काय आहे का. मग तुम्हाला असा नाही प्रश्न विचारत व्याख्येवरती, व्याख्येवर प्रश्न नाही विचारत, आदिश कशाला म्हणतात, सदिश कशाला म्हणतात. ते काय परीक्षक काय इतका बी वेळा असतो काय, तो काय करतो माहितीये का, तो सरळ तुम्हाला असं विचारतो की बाबा खालीलपैकी कोणती आदिश राशी आहे, आदिश राशी आहे. तर मग तुम्हाला इथं बल दिलं, त्यानंतर संवेग दिलं, विस्थापन दिलं, आणि तुम्हाला दिलं आता वजन. काय दिलं, वजन. आणि एक पर्याय दिला तुम्हाला यापैकी नाही. तर बोला बरं मग, यापैकी नाही. अजून दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे, पटापट सांगा. बल, संवेग, विस्थापन आणि वजन. बोला पटापट बोला. यापैकी नाही. अगदी करेक्ट. काय, अगदी करेक्ट. बल पण काय, आता काही जणांची खोपडी उलटी चालते. वजन कसं काय, वजनाला दिशा कुठं, सांगतो मी सगळं, काय प्रॉब्लेम नाही. सगळं कन्सेप्ट क्लिअर करतो, जरा असं वेट करा. बल काय, सदिश, संवेग सदिश, विस्थापन सदिश, वजन हे गुरुत्वाच्या दिशेनं लागलेलं असतं. कशाच्या दिशेनं, गुरुत्वाच्या. म्हणजेच वजन चंद्रावर जे भरतं ते पृथ्वीवर भरतं का, नाही. पृथ्वी जी आहे, पृथ्वीच्या विषुवृत्तावर जे भरतं आणि ध्रुवावर जे भरतं ते सारखं वजन भरतं का, नाही. वजन कशावर डिपेंड आहे, की जे आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या केंद्रामध्ये इथं गाभा आहे, निफे आहे त्याच्यामध्ये, आणि इथं गुरुत्व बल त्याच्या ज्या पदार्थावर जसं गुरुत्वबळ आकर्षित करते याला, त्यानुसार ते वजन ठरत असतं. कळालं का. हे कन्सेप्ट पुढे येणार आहे आपल्याला घ्यायच्यात. कळालं का. आणि म्हणूनच ही काय की गुरुत्व बलाच्या दिशेनं वजनाला लागल. वजन जर समजा मी हे वजन आता घेतलं असं डोक्यावर, बरोबर आहे, जड आहे बरं काय, लोखंडाचं समजा असं धरा, हे 60-70 किलोचं आहे, मला उचलत नाही. असं उचलायला काय, कोण्या दिशेने खाली चाललं, हे खाली पृथ्वीच्या. कळालं का. म्हणजे याची बलाची दिशा कुणीकडे आहे, खाली आहे. कळालं का. हा, हे महत्वाचं आहे. आता बघा पुढचं घ्यायचं आपल्याला, म्हणजेच सदिश आणि आदिश. कळालं तुम्हाला. एक तुम्हाला थोडी जर वाटत असेल काही प्रॉब्लेम, तर ट्रिक्स सांगतो की कसं लक्षात ठेवायचा. हा, ट्रिक्स कशी बघा, लक्ष द्या. आका चाटा मार खनकन कानाखाली, असा घनकन कानाखाली म्हणण्याऐवजी कणकण म्हणतो ना आपण तसा. तर चाटा मार खनकन, म्हणजे हे खनकन, घनता म्हणजे काय, खनकन. चाटा मार खनकन कसा कानाखाली. कसा मारायचा, कानाखाली. म्हणजे चाल, तापमान, घनता, काळ, आणि अजून काय, लाव म्हणजे लांबी. तर लांबी आणि वस्तुमान. हे काय तुमचे, हे काय बोला, आदिश. वस्तुमान बोललो मी, वजन नाही. आता वस्तुमान आणि वजनामध्ये सुद्धा फरक आहे. वस्तुमान आणि वजनामध्ये सुद्धा फरक आहे. काहीची खोपडी उलटी चालते. वस्तुमान आणि वजन कसं काय वेगळं सांगतो ना. वस्तुमान म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेला द्रव्य संचय. म्हणजेच याचा कापूस असतो, कापूस,
1 किलो कापूस जड का 1 किलो गोळा जड? दोन्ही सारखे आहेत. पण काय माहितीये का, काही जणाला जरा याची उत्तरं वेगवेगळे काढतात. तर लक्ष द्या मी काय बोलतोय का. जे कापूस असतो असा जर तो 1 किलो घेतला तर तो भरपूर मोठा दिसेल की नाही. पण 1 किलो लोखंडाचा गोळा घेतला तर तो छोटा दिसेल का नाही मला बोला. मग इथं काय माहितीये का, आकार मोठा का झाला की याचा द्रव्य संचय तेवढाच आहे, याच्या इतकाच, पण तो थोडा दूर अंतरावर आहे. म्हणजे त्यातले जे अणू आहेत ते एकमेकाच्या जास्त जवळ आहेत का नाही. पण लोखंडामध्ये काय तर जवळ आहे. तर जे द्रव्य संचय आहे त्याला काय म्हणतो आपण, वस्तुमान म्हणतो. पण त्याच्यावर आकर्षण, आता हे एवढ्या भागातले सगळे, एवढ्या भागातलं जे वस्तुमान आहे आणि हे छोट्याच भागात वस्तुमान आहे, ते वस्तुमान सारखं झालं ना 1-1 किलो. तर त्या दोघावर एक गुरुत्वबल कसं लागेल पृथ्वीचं सारखं, किंवा गुरुत्वबल ते तुम्हाला वस्तुमानावर तर आकार हे नसतंच अवलंबून, हे लक्षात ठेवा. गुरुत्वबल हे वस्तुमानावर अवलंबून असतं का, ते सारख्याच वेगानं खाली येणार आहे. तर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का मला बोला आताच. हा तर पहा आपण आता अंतर, विस्थापन, चाल आणि त्वरण घेऊ. बघा काय काय घ्यायचंय, अंतर, विस्थापन, चाल, वेग आणि त्वरण. तर बघा लक्ष द्या, अंतर म्हणजेच डिस्टन्स, विस्थापन, अंतर विस्थापन हे सोबत बघायचे. त्यानंतर आपल्याला बघायचे चाल आणि वेग, चाल आणि वेग. आणि त्यानंतर मग आपल्याला बघायचे त्वरण. काय बघायचंय, त्वरण. आता याच्यावर न्यूमेरिकल पण विचारले जातात आणि याच्यावर तुम्हाला काही थेरीवरचे प्रश्न पण विचारले जातात, त्यांची एकक पण विचारले जातात. तर बघा लक्ष द्या, काय काय कसे प्रश्न बनतात त्याच्यावर तुम्हाला सगळं क्लिअर करतो. आता काही जणाला काय वाटतं, अंतर, विस्थापन, चाल हे सगळं आम्ही पाठ आहे, अंतर म्हणजे प्रत्यक्ष कापलेलं अंतर वगैरे असे व्याख्या पाठ करतात आणि झालं. खोपडीत घुसलं पाहिजे, कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. ज्यांना असं नाही वाटतं त्यांना जर असं मी विचारतो प्रश्न बघा की मला नाही उत्तर आले तर मग बोला. हे बघा, अंतर म्हणजे काय सांगा बरं. अंतर प्रत्यक्ष कापलेलं अंतर, प्रत्यक्ष आक्रमेलेलं म्हणजेच प्रत्यक्ष कापलेलं त्याला काय म्हणायचंय, अंतर. म्हणजे जसं की आपण समजा एखादी वस्तू गतिमान असेल रस्त्यानं, अशी गेली इथं, इथून गेली इथं, कळालं का. तर एक पॉइंट आहे, रेफरन्स बिंदू महत्वाचा आहे बरं का, लक्षात ठेवा. रेफरन्स बिंदू म्हणजे काय, एक संदर्भ बिंदू, एक संदर्भ बिंदू तरच हे काढता येत असतं. मग एक रेफरन्स बिंदू घेतला मी ए, आणि ए पासून इथं तुम्हाला बी पर्यंत एक व्यक्ती गेला. हे 5 किलोमीटर गेला आणि हे 2 किलोमीटर गेला आणि आता हे 3 किलोमीटर गेला. तर मला सांगा एकूण हे काय झालं टोटल अंतर. तर अंतर कसं काढणार, हे 5, त्यानंतर हे 2 अधिक 2 अधिक हे काय काढणार 3. 5 आणि 2 3 किती होणार सांगा, 10 किलोमीटर काय झालं, हे अंतर झालं. लांबी इथं दिसते ना तुम्हाला, त्याला काय म्हणायचंय अंतर. पण विस्थापन काय म्हणतं, हे मधातलं मला काही घेणं देणं नाही. मला फक्त सांगा की लास्ट पॉइंट कोणता आहे. तर एंडिंग पॉइंट कोणता आहे इथं तुम्हाला बी. मग त्याच्या या स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे ए. तर मग इथं ते काय म्हणतं, विस्थापन म्हणतं मला काहीच माहित नाही की मला सांगा सगळ्यात जवळचा रस्ता कोणता आहे. सगळ्यात जवळचा रस्ता तेच फक्त किती जवळचा रस्ता कोणता आहे, ती दिशा कोणती आहे फक्त दाखवा, बस विषय संपला. मग मधात कोणी बी येऊ मला काही घेणं देणं नाही, मी तिथं पोहोचणार. त्यालाच म्हणायचं फक्त विस्थापन. त्यालाच काय म्हणायचं विस्थापन. म्हणजेच सुरुवातीचा संदर्भ बिंदू आणि शेवटचा बिंदू यांच्या दरम्यानचं छोट्यात छोट म्हणजे कमीत कमी लांबीचं जे असेल त्याला काय म्हणायचंय विस्थापन. मग कमीत कमी काढायचं म्हणजे तुम्हाला हे असं वाकड्या तिकड्या मार्गाने जमेल का नाही. आणि म्हणून हे काय माहितीये का, अंतर जे आहे हे अंतर आदिश राशी आहे बेटा. कशी आहे, म्हणजे इथं दिशेची गरज नाही. तो इकडेही चालेल कधी या दिशेनं, कधी या दिशेनं त्याला काही घेणं देणं नाही. पण विस्थापन काय, सदिश राशी आहे बेटा. कशी आहे, सदिश म्हणजे वेक्टर. कसं की ते म्हणतं नाही मला फक्त काय दिसतो शेवटचा पॉइंट, मला याच दिशेनं जावं लागल, मला कोणत्या दिशेने जावं लागेल ती दिशा आवश्यक आहे. ती दिशा कोणती, फक्त नीट तो पॉइंट. कळालं का. म्हणजे त्याला काय म्हणायचं विस्थापन. काही प्रॉब्लेम इथं नाही.
काय अडचण इथं? नाही. आता याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स पण बनतात, तर न्यूमेरिकल्स पण तुम्हाला मी क्लिअर करतो, काहीही प्रॉब्लेम नाही. हां, की अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय, याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही. काय अडचण आहे का? जर समजा तुम्हाला मी बोललो असा, एक बघा लक्ष द्या, एक राम आहे बघा, काय राम, त्यानं काय केलं माहितीये का, मैदानावर तो पळत आहे, वर्तुळाकार मैदानावर तो पळत आहे. त्यानं काय केलं, ए बिंदू पासून सुरुवात केली, ए बिंदू पासून सुरुवात केली आणि त्यानं 5 राऊंड मारले. पोलीस भरती सुरू आहे, किती राऊंड मारले? 5. आणि पुन्हा तो कुठं आला, ए बिंदू जवळ आला. त्याचं विस्तार आणि त्या मैदानाचे किती मीटर लांबी आहे माहितीये का? 500 मीटर लांबी आहे. किती मीटर लांबी आहे? 500 मीटर. मग जेव्हा तो 10 राऊंड मारतो तेव्हा त्यानं कापलेलं जे विस्थापन आहे ते किती आहे, मला बोला बरं. 0. अगदी बरोबर. किती आलं? 0. कसं सांगतो, हे 500 मीटर काय ग्राउंड आहे आणि ए बिंदू पासून त्यानं सुरुवात केली या आणि तो असा धावत आहे. 1 झाला, 2 झाला, 10 राऊंड मारले त्यानं आणि आला कुठं तो इथंच. तर हे काय असतं विस्थापन माहितीये का? विस्थापन तुम्हाला मी बोलतो की स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंटच्या दरम्यानचं सगळ्यात छोट्यात छोटं अंतर किती आहे? स्टार्टिंग हेच, एंडिंग हे, दोघातलं अंतर 0. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. काही प्रॉब्लेम आहे? हे महत्वाचं आहे. मग तुम्हाला न्यूमेरिकल सोडवताना मग तिथं डोक्यामध्ये घुसत नाही. हे महत्वाचं आहे बरं का, लक्षात घ्या. काय बोलत होते की विस्थापन म्हणजे काय, की स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंटच्या दरम्यानचं जे शॉर्टेस्ट असल त्याला काय म्हणायचं? विस्थापन. काय अडचण, काही प्रॉब्लेम नाही. आता पुन्हा अजून सांगतो तुम्हाला की एक व्यक्ती आहे, तो मुंबईहून नागपूरला गेला. मुंबईहून कुठे गेला? नागपूरला. आणि पुन्हा नागपूरहून मुंबईला आला. तर त्याचं विस्थापन किती झालं? 0. अगदी बरोबर. की एखादा व्यक्ती ज्या मार्गावरून निघला आणि या बी मार्गावर गेला आणि पुन्हा डबल रिटर्न त्याच मार्गाने परत आला इथून पुन्हा इथंच आला ना तो. इथं बघा, हे भौतिक शास्त्राचं म्हणणं काय की बाबा जो तिथं जाऊन पुन्हा परत इथंच आला ना. विस्थापन म्हणजे काय, की विस्थापनाची व्याख्या काय बोलते की जे सुरुवातीचा पॉइंट आहे जिथून निघला तिथून तर एंडिंग पॉइंट जे आहे, एंडिंग पॉइंट जो आहे त्याच्या दरम्यानचं सगळ्यात शॉर्ट अंतर जे असेल त्याला काय म्हणायचं? विस्थापन. मग मला सांगा, तो इथून निघला इकडे गेला आणि इथून इथं आला, मग ह्या इथं पुन्हा डबल तिथंच आला, तर आता सुरुवातीचा बी तेच, एंडिंग बी तेच, किती राहील? 0. काही प्रॉब्लेम, नाही. काही अडचण असेल तर बोला. मग हे मुंबई असेल आणि हे नागपूर असेल, तो नागपूरला गेला मुंबईहून, पुन्हा नागपूरहून कुठं आला? मुंबईवर आला. काय अंतर राहील त्याच्या? विस्थापन काय राहील? 0. पण अंतर तसं राहील का? नाही. अंतर मात्र कसं राहील की इथं 10 राऊंड मारले, मग 500 मीटरचं आहे तर 10 वेळा किती येणार मला बोला पटकन. याच्यावर एक 0 पडेल, 5000 मीटर राहील, म्हणजे 5 किलोमीटर. 5 किलोमीटर पडेल ना तो अंतर. कधी अंतर असताना आता हे मुंबई ते नागपूर असं समजू आपण. हे किती किलोमीटर अंतर आहे? 600 किलोमीटर अंतर आहे. तर मग हे नागपूरला गेला, नागपूरहून मुंबईला आला, किती अंतर कापलं? दुप्पट करा ना. जाताना 600, येताना 600, 1200, 1200 म्हणजे 1200. कळालं का काय बोलतो ते मी? तर 1200 किलोमीटर अंतर इथं राहील, पण विस्थापन 0 राहील. तर एक मुद्दा कळाला का की विस्थापन काय असू शकतं? विस्थापन तुमचं 0ही असू शकतं आणि विस्थापन अंतर काय असू शकतं? अंतर काय असू शकतं? अंतर 0 असू शकत नाही. अंतर 0 असू शकतं का? नाही. आणि एक दुसरी गोष्ट, विस्थापन आणि जे अंतर आहे, अंतर, तर लक्षात घ्या, कधी पण अंतर हे काय असू शकतं? एक तर जास्त असेल किंवा एक तर समान असेल. कोणाला? विस्थापन. म्हणजे विस्थापन आणि अंतर हे समान असू शकतं एक तर, किंवा अंतर हे काय असू शकतं? जास्त असू शकतं. कळालं का? समान कसं असू शकतं? समान सांगतो ना कसं आहे, की समजा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. कळालं का? हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे.
ए पासून बी पर्यंत एक व्यक्ती गेला, लक्षात आलं का काय बोलतो ते मी? ए पासून बी पर्यंत व्यक्ती गेला, ते अंतर आहे बघा 5 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 5. पण इथं अंतर किती आणि विस्थापन किती बोला बरं? 5 किलोमीटर. तर दोन्ही अंतर तर 5 झालं, पण विस्थापनासाठी याच्यातलं कमीत कमी अंतर हेच राहील ना सरळ मार्गानं. म्हणजेच याचा अर्थ दोन्ही समान असू शकतात. काय असू शकतात? समान. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, काही अडचण आहे का बोला? नाही. काही अडचण नाही ना? पहा. हा, तर अजून एक महत्वाचं की जर समजा विस्थापन 0 असू शकतं का बोला? विस्थापन तुम्हाला 0 असू शकतं, पण अंतर 0 असतं का? नसतं. आणि अजून एक काय की 0 असू शकतं, विस्थापन हे बराबर असू शकतं आणि विस्थापन हे ऋण असू शकतं. हे माहिती का नाही? ऋण. आता ऋण कसं असतं पहा, की जसं की समजा एक ए व्यक्ती आहे, तो ए व्यक्ती म्हणजेच एक ए पॉइंट आहे, एक आहे पॉइंट, आणि ए पासून बी पर्यंत हा एक व्यक्ती गेला. बी पर्यंत, बी वरून तो कुठे गेला? पुन्हा सी वर गेला, आणि सी वरून पुन्हा कुठे गेला आता? तर तो डी वर गेला, आणि डी वरून कुठे गेला पुन्हा तो आता? तर डी वरून तो पुन्हा इथं ई वर आला. लक्षात आलं का काय बोलतो ते मी? तर बघा, विस्थापन जर काढायचं असेल, काय काढायचं असेल? विस्थापन जर काढायचं असेल तर स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंटच्या दरम्यान काय असतं? जो शॉर्टेस्ट असेल मार्ग त्याला आपण काय म्हणतो? विस्थापन. तर शॉर्टेस्ट कोणता राहील तुम्हाला? हा राहील का नाही? पण हे इकडं हे जे या दिशेनं अंतर आहे, अंतर आहे की नाही? असं तर दिशा तर ही होती, कळतंय का? मग तो इथून इथं गेला, तर याला काय म्हणायचं? याला ऋण. याला काय म्हणायचं? ऋण आहे, ऋण. कळालं का काय बोलतो तुम्ही? काय अडचण आहे का? चलो ठीक आहे. मग आता पुढचं हे नाही कळालं सांगतो. काय अंतर या दिशेने आहे की नाही? असं अंतर आहे की नाही? व हे जे आहे इकडं असं अंतर जे आहे, म्हणजे या अंतराच्या विरुद्ध बाजूला, अंतराच्या काय बोलतो मी? विरुद्ध बाजूला आहे की नाही इकडं? म्हणजे काय झालं? त्याच्या मायनस. काय झालं? कळालं का? म्हणजेच अंतराच्या विरुद्ध बाजूला आहे की नाही? जायचं होतं इकडं, पण तो असा इकडे गेला, म्हणजे त्याला काय म्हणायचं? मायनस. कळते का मी काय बोलतो ते? काय अडचण आहे का? नाही. मग आता बघायचंय बघा. हा, एक इथं एक कोणीय चाल आपण असते, एक आणि एक म्हणजेच वर्तुळाकार मार्गावर, समजा वर्तुळाकार मार्ग जो आहे याच्यावर तुम्हाला काय असतं? कोणीय चाल पण असते एक, आणि एक तुम्हाला याचा नंतरच घ्यायला तर आता चाल म्हणजे काय असतं बघा. काय बघायचं आता आपल्याला? चाल म्हणजे स्पीड, की एकक कालावधीत कापलेलं अंतर. काय बोलतो मी? एकक कालावधीत कापलेलं अंतर म्हणजे त्याला काय म्हणायचं? चाल. जसं की समजा माझ्याकडे एवढा वेळ आहे. एकक वेळ म्हणजे काय? 1 मिनिट, 1 तास असू शकतो ना सर. तर मग या टी टाइमामध्ये, या एकक टाइमामध्ये माझ्याकडे हा एवढा टाइम आहे. एवढ्या टाइमामध्ये मी काय केलं? हे एवढं अंतर कापलं. किती अंतर कापलं? तर याला डिस्टन्स घेतो मी. काय घेतो आता इथं? डिस्टन्स. किती अंतर कापलं? तर त्याला म्हणायचं आपण काय? स्पीड म्हणजे चाल. म्हणजे मराठी भाषेत की या एवढ्या वेळेमध्ये एवढं अंतर कापलं, तर मग त्याला काय म्हणायचंय? चाल म्हणायचं. काय म्हणायचंय? चाल. काही प्रॉब्लेम, काही अडचण नाही. चला ठीक आहे. आता वेग. हा, चाल ही काय माहितीये का? चाल ही आदिश राशी आहे. कशी राशी आहे? आदिश. आणि चाल ही अंतराशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे? अंतराशी. आणि ती कशी आहे? आदिश. वेग जो आहे, वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. म्हणजे वेग असेल काय? सदिश का आदिश? कारण विस्थापन काय असतं? सदिश असतं. कसं असतं? सदिश. म्हणून इथं वेग काय असणार? कारण विस्थापनाला दिशेची गरज आहे ना, म्हणून सदिश आहे ते. आणि वेग आता काय असणार इथं तुम्हाला? तर वेग बराबर बघा काय आहे त्या, की एकक कालावधीमध्ये केलेलं विस्थापन. काय बोलतो मी? एकक कालावधी म्हणजे समजा इथं आहे वेळ, आणि इथं असणार तुम्हाला विस्थापन. काय असणार? विस्थापन. फक्त या दोघांमध्ये फरक काय बघा बरं.
इथं अंतर आहे, इथं विस्थापन आपण आहे. हे लक्षात घ्या, हो. हे महत्वाचं आहे. म्हणजेच हे वेग म्हणजे v आणि वेळ म्हणजे t आणि विस्थापन म्हणजे काय येणार तुम्हाला s. काय बोलतो मी कळालं का? विस्थापनसाठी काय वापरायचं अक्षर s. मग इथं तुम्हाला v बराबर s/t हे टाइम आहे, हे वेगाचा फॉर्म्युला. आता एकक, तर एकक काय माहिती आहे का याचं? तर विस्थापनाचं एकक आहे बघा, मीटर सेकंद आणि मीटर सेकंद आणि सेंटीमीटर सेकंद. आता हे एकक कशामध्ये आहे? MKS मध्ये आहे मीटर सेकंद, आणि हे CGS मध्ये आहे. CGS मध्ये काय? सेंटीमीटर सेकंद. आणि जास्त लांबीचे अंतर कापायचे असतील, जास्त लांबीचे अंतर कापायचे असतील तर मग त्यावेळेस काय वापरलं जातं? त्यावेळेस वापरलं जातं मग किलोमीटर आवर्स. किलोमीटर आवर्स म्हणजेच 1000 मीटर हे जे असतं तर तासामागे काय असतं? 60/60 म्हणजे 3600 सेकंद. म्हणजे 3600 सेकंदामागं 1000 मीटर कापणं म्हणजेच हे काय असेल? किलोमीटर ताशी असेल. कळालं का काय बोलतो ते मी? हो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. यालाच संक्षिप्त केलं, हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य. बघा लक्ष द्या, 6 6 36 काय राहील? 36 आणि 10 म्हणजे इथं 2 10 2 18 36 म्हणजे 5 6 18. त्याचं संक्षिप्त रूप. हो. कळते का मी काय बोलतो ते? काय प्रॉब्लेम? विस्थापनाचं मीटर सेकंद आहे, मग वेगाचं पण मीटर सेकंद आहे का? हा, वेगाचं मीटर सेकंदच आहे. आणि सांगतो ना, तर पहा लक्ष द्या, इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मग आता आपण काय करू माहिती आहे का? आता घेऊ ऍक्सिलरेशन म्हणजेच काय? त्वरण. त्वरण. त्वरण हा एक महत्वाचं राहिलं बरं, कन्सेप्ट राहिली एक महत्वाची. कोणती? वेगाची. वेगाच्या संदर्भात वेग कसा बदलू शकतो? वेग कसा बदलू शकतो? तर बघा लक्ष द्या, वेग जर 3 प्रकारे बदलू शकतो. कसा? हे बघा, दिशा बदलायची पण चाल तीच. चाल काय राहील? तीच राहील. त्यानंतर दुसरं, आता अजून दुसऱ्या प्रकारे कसा बदलू शकतो? की चाल बदलायची, चाल बदल करायचा पण दिशा मात्र काय राहील? तीच राहील. आणि तिसऱ्या प्रकारे बदलू शकतो. कसा? की चालही बदला आणि दिशाही बदला. चालही बदला आणि दिशाही बदला. आता चाल आणि दिशा दोन्ही कशा बदलतात? जेव्हा वर्तुळाकार फिरतं का, वर्तुळाकार तिथं, जसं की एखादा इळा लावणार असतो, इळा लावणारा थिलंग्या पडतात की नाही, असा त्याची दिशा अशी थिलंग्या पडतात ना, ते इळा लावताना त्या दिशेनं असते. जे चाक फिरतात चिखलामध्ये कारचे मोटरसायकलचे, तर मागं काय फेकल्या तो चिखल फेकण्याची दिशा असते त्याची, पण त्या दिशेनं जाता चाक असं वर्तुळाकार फिरतं. म्हणजे दिशाही बदलली आणि त्याच्यामुळं तो राऊंड घुमत आहे, म्हणजे वेगही बदलत असतो. म्हणजे काय? दिशा आणि त्याची चालही बदलत असते. कळालं का? काय घ्यायचंय? त्वरण. तर बघा, त्वरण म्हणजे दुसरं काही नाही, त्वरणला आपण काय म्हणतो? ऍक्सिलरेशन. काय म्हणतो? ऍक्सिलरेशन. जसं की रस्त्यानं तुम्ही गाडी चालवता, मोटरसायकल, जेव्हा घुम घुम करून त्याचा काय असं ऍक्सिलेटर देता की नाही, तेव्हा मोटरसायकल अजून वेगाने धावते, पण कमी केलं की स्लो धावते. म्हणजेच एकक वेळामध्ये किती बदल झाला? पाऊस आला पहिल्यांदा टिप 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 स्लो आला, पण पुन्हा काही वेळामध्ये फाड 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 टिप टप 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 पडला की नाही. तर हे वेग वाढला की नाही पडण्याचा, म्हणजे काय वाढलं? पावसाचं ऍक्सिलरेशन वाढलं, त्वरण वाढलं. कळालं का? म्हणजेच हे बघा, वेग बदल काय बोलतो मी? वेग बदल भागीला काय राहील? वेग बदल भागीला काळ बराबर काय राहील? त्वरण. तर याच्यावर आपण उदाहरण आता घेणार आहोत. काय घेणार आहोत? उदाहरण. वेग बदल म्हणजे काय होईल? की एक काय राहील तुम्हाला? अंतिम वेग राहील. काय राहील? अंतिम वेग. आणि एक सुरुवातीचा वेग राहील. काय राहील? सुरुवातीचा वेग. आणि भागीला काय राहील? टाइम. त्यालाच म्हणतो आपण त्वरण. पाऊस आलेला आहे, तर आपण याच्यावर न्यूमेरिकल जे आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरमध्ये, काही अडचण नाही.